राज्याचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या मुलामुलीचा शाही लग्न सोहळा राज्यात चर्चेचा विषय बनलाय। राज्यात दुष्काळी स्थिती असताना अशा प्रकारे मंत्र्यांनी लग्न सोहळ्यात पैशांची उधळपट्टी करणं कितपत योग्य आहे असा सवाल जनतेतून उपस्थित केला जातोय। लग्नातील या खर्चावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही नाराजी दर्शवली आहे। भास्कर जाधव यांनी इतका खर्च करायला नको होता असं मलिक यांनी म्हटलंय। चिपळूणमध्ये पार पडलेल्या या लग्न सोहळ्यासाठी 5 लाख चौरस फुटांचा भव्य मंडप बनवण्यात आला होता। 50,000 लोकांसाठी जेवण आणि 22 हेलिपॅड्सची व्यवस्थाही करण्यात आली होती। हा शाही थाट डोळे दिपवणारा असाच होता। यावर दुष्काळी भागातल्या जनतेनेही नाराजी दर्शवली आहे। मयुरेश कडव, साम टीव्ही, मुंबई। ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर्सच्या 3,600 कोटींच्या वादग्रस्त डील प्रकरणी आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। हेलिकॉप्टर डील पक्की करण्यासाठी ऑगस्टा वेस्टलँड कंपनीने 2017 कोटी रुपयांची लाच देण्याची तयारी ठेवली होती, पण कंपनीला त्याहीपेक्षा जास्त म्हणजे 362 कोटींची लाच द्यावी लागली। इटलीतल्या न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत मध्यस्थाने लाच दिल्याची कबुली दिली आहे। संयुक्त अंगलकर, साम टीव्ही, मुंबई। अलाहाबाद रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे ग्रामीण विकास मंत्री आझम खान यांनी आपल्या कुंभमेळ्याच्या समन्वयक पदाचा दिलेला राजीनामा आज मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी फेटाळलाय। चेंगराचेंगरीची नैतिक जबाबदारी स्वीकारत आझम खान यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे पाठविला होता। आझम खान यांना महाकुंभमेळ्याच्या संयोजन समितीच्या समन्वयक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती। रविवारी रात्री रेल्वे स्थानकावर झालेल्या या चेंगराचेंगरीत 36 जणांचा मृत्यू झाला होता। स्वाती चिकणे, साम टीव्ही, मुंबई। यूपीए सरकार येत्या बजेट अधिवेशनात बहुचर्चित अन्न सुरक्षा कायदा मंजूर करणार असल्याची माहिती केंद्रीय अन्न मंत्री केवी थॉमस यांनी दिली। अन्न सुरक्षा विधेयक मंजूर झाल्यास त्याचा फायदा राज्य सरकारांना होणार आहे। या योजनेसाठी राज्यांवर आर्थिक भार येणार नाही असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय। हे विधेयक मंजूर करून घेण्यावर सरकारचा भर असला तरी विधेयकाची वाटचाल सध्या तरी खडतर दिसून येत आहे। संदीप भुजबळ, साम टीव्ही, मुंबई। औरंगाबाद शहरात 200 पेक्षा जास्त जुन्या विहिरी आहेत, मात्र आता त्या पडीक झाल्यात। अशा विहिरींचा गाळ काढून पाणी पुरवठ्याची व्यवस्था करावी या मागणीसाठी मनसेनं आज आंदोलन केलं। मनसेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी एका विहिरीतला गाळ काढून ही विहीर साफ केली। त्यानंतर या विहिरीतला गाळ महापालिका आयुक्तांना भेट म्हणून देण्यात आला। त्याचबरोबर येत्या 10 दिवसात जर शहरातल्या विहिरीतला गाळ काढला नाही आणि पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली नाही तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा मनसेने दिला आहे। शहरातील कित्येक जुन्या विहिरींचा गाळ काढून अशा प्रकारे पाणी पुरवठा केला जाऊ शकतो, हेच मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या लक्षात आणून दिलंय। कॅमेरामन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, औरंगाबाद। शांतता आणि समृद्धीसाठी दक्षिण आशियातल्या सगळ्या देशांनी एकत्र यावं आणि त्यामध्ये साऊथ एशियन मॅनेजमेंट फोरमनं महत्त्वाची भूमिका बजावावी असं आवाहन माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी केले। ते आज पुण्यामध्ये बोलत होते। असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूशन्स इन साऊथ एशिया या संघटनेचं द्वैवार्षिक अधिवेशन आजपासून पुण्यात सुरू झालं। त्याचं उद्घाटन डॉक्टर कलाम यांच्या हस्ते झालं। यावेळी त्यांनी आशियातला आर्थिक विकास आणि नेतृत्व या विषयावर व्याख्यान दिलं। सार्क ज्ञानमंचाची स्थापना त्यासाठी करावी अशी सूचनाही कलाम यांनी यावेळी केली। कॅमेरामन संपत मोरेसह स्वप्नील बापट, साम टीव्ही, पुणे। भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती उद्योग समूहातील कथित गैरव्यवहाराप्रकरणी सुनावणी सुरू असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सुनावणीस नकार दिला आहे। पूर्ती उद्योगाला मिळालेल्या निधीची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरू आहे। या उद्योग समूहात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाल्यानंतर प्राप्तिकर खात्याकडून 7 कंपन्यांवर छापे टाकण्यात आले होते। पूर्ती उद्योग समूहाला निधी पुरवल्याचा या कंपन्यांवर आरोप आहे। दरम्यान न्यायाधीशांनी सुनावणीस नकार दिल्याने आता नवीन न्यायाधीशांची नेमणूक केली जाणार आहे आणि त्यानंतर या खटल्याची सुनावणी सुरू करण्यात येणार आहे। कॅमेरामॅन पाचेंद्र कुमार टेंबरेसह महेश बागल, साम टीव्ही, मुंबई। संध्या सिंग हत्या प्रकरणाचा तपास आता मुंबई क्राईम ब्रँच करणार आहे। नवी मुंबई पोलिसांकडून हा तपास आता मुंबई क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला आहे। संध्या सिंग या 13 डिसेंबरपासून बेपत्ता होता। त्यानंतर जवळजवळ 1.5 महिन्यांनी म्हणजेच 28 जानेवारीला त्यांचा हाडांचा सापळा हा पाम बीच नजीक सापडला होता। परंतु 2 महिने झाले तरी नवी मुंबई पोलिसांना आरोपींपर्यंत पोहोचता आलेलं नाही।
त्यातच संध्या सिंग यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणामागे पोलीस अधिकारी असल्याचा संशय व्यक्त केला होता। या सर्व घटनांनंतर आता शेवटी हा तपास मुंबई क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला आहे। आता मुंबई क्राईम ब्रँच तरी खऱ्या आरोपींपर्यंत पोहोचतंय का हेच पाहावं लागेल। कॅमेरामन अश्विन आंबतकरसह मिलिंद तांबे, साम टीव्ही, नवी मुंबई। गडचिरोली येथील शिवाजी विद्यालयाचा शिक्षक गणेश वसू याच्या विरोधात इथल्या पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शाळेतीलच 10वी शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीसोबत अभद्र वागणूक करणे, तिला जातीवाचक शिवीगाळ करणे आणि अपमानित करणे यासारखे प्रकार हा शिक्षक करत होता। यामुळे ही विद्यार्थिनी कंटाळली होती आणि त्रासून शेवटी त्या विद्यार्थिनीने आपल्या वडिलांना ही गोष्ट सांगितली आणि त्यावरून आज तक्रार नोंदवण्यात आली। या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असून या शिक्षकाला अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी खळबळ माजलेली आहे। शिक्षकाने विद्यार्थ्यांसोबत कसं वागलं पाहिजे या संदर्भातले धडे दिले जात असताना शिक्षकांची ही वागणी म्हणजे चिंताजनक प्रकार होय असंच म्हटलं पाहिजे। कॅमेरामॅन अनिल ठाकरेसह संजय तुमरा, साम टीव्ही, गडचिरोली। ब्लेड रनर म्हणून ओळख निर्माण करणारा दक्षिण आफ्रिकेचा धावपटू ऑस्कर पिस्टोरियस सध्या एका वेगळ्याच संकटात सापडलाय। घरी आलेल्या प्रेयसीला चोर समजून त्याने गोळी मारली, यात तिचा जागीच मृत्यू झाला। पोलिसांनी ऑस्कर पिस्टोरियसला अटक केली आहे। उद्या त्याला दक्षिण आफ्रिकेच्या कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। ऑस्कर पिस्टोरियसवर आलेल्या या संकटामुळे संपूर्ण क्रीडा विश्वात खळबळ माजले, दुःख सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे। अमित भिडे, साम टीव्ही, मुंबई। बजरंग दल, भारतीय विद्यार्थी सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं व्हॅलेंटाईन डेला केलेल्या विरोधामुळे आज शहरातील बागा निर्मनुष्य होत्या। महाविद्यालय परिसर आणि रस्त्यांवर व्हॅलेंटाईन डे साजरा न करण्याचंच तरुण तरुणींना पसंत केलं। सायंकाळी हॉटेल्स आणि चित्रपटगृहांमध्ये मात्र तरुण तरुणींनी गर्दी केली होती। शहरातील लालगंज परिसरात भारतीय विद्यार्थी सेनेनं एका प्रेमी युगलाचं लग्न लावून दिलं। घरच्यांचा लग्नाला विरोध होता, मात्र भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी लग्न लावून दिल्यामुळे या प्रेमी युगलानं सेनेच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले। कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर। टीम इंडियाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा यानं आपल्या वैयक्तिक आयुष्यात नव्या इनिंगला सुरुवात केली आहे। व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला चेतेश्वर पुजारा आणि पूजा पाबरी यांचा विवाह सोहळा राजकोटमध्ये पार पडला। गुजरातच्या जामनगरची पूजा मॅनेजमेंटची पदवीधर आहे। गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता। चेतेश्वरच्या लग्नाचं रिसेप्शन आज थाटामाटात सुरू असून टीम इंडियाचे खेळाडू आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनाही त्यासाठी आमंत्रण देण्यात आलं आहे। अर्थात ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिकेच्या पार्श्वभूमीवर पुजारा लग्नानंतर लगेचच म्हणजे 15 फेब्रुवारीला संघात दाखल होणार आहे। आशा पाटील, साम टीव्ही, मुंबई। चंदन तस्कर वीरप्पन याच्या जीवनावर आधारित तमिळ सिनेमा प्रदर्शित करण्याला सर्वोच्च न्यायालयाने संमती दिली आहे। मात्र वनयुद्धम या सिनेमाच्या निर्मात्याने वीरप्पनच्या पत्नीला भरपाई म्हणून 25 लाख रुपये द्यावेत असा आदेश न्यायाधीशांनी दिलाय। वीरप्पनने हयात असताना चंदनाची तस्करी आणि जंगलातील आपल्या दहशतीने हाहाकार केला होता। त्याच्या जीवनावर आधारित वनयुद्धम सिनेमातील काही दृश्यांवर त्याच्या पत्नीने आक्षेप घेतलाय। निर्माता AMR रमेश यांनी वादग्रस्त दृश्य काढून टाकण्याची तयारी दर्शवल्यानंतर सिनेमा प्रदर्शनाला संमती दिली होती। तमिळ बरोबरच कन्नड आणि तेलुगू भाषेतही हा सिनेमा बनवण्यात आलाय। रचना विचारे, साम टीव्ही, मुंबई। सलमान खानचा दानशूरपणा हा इंडस्ट्रीमध्ये सर्व प्रचलितच आहे। सलमान खानने आतापर्यंत अनेकांचे करिअर सेट केलेले आहेत। अगदी आताचं ताजं उदाहरण घ्यायचं झालं तर बोनी कपूरचा मुलगा अर्जुन कपूरलाही तुझ्यामध्ये हिरोच्या क्वालिटीज आहेत, नक्की हिरो बनशील असा आत्मविश्वासही सलमाननं अर्जुनला दिला होता। दस्तूरखुद्द अर्जुन कपूरनं याची कबुली दिली आहे। आता याच सलमान खानची नजर वळली ते त्याचा बॉडीगार्ड शेरा याच्या मुलाकडे। शेराच्या 20 वर्षीय मुलामध्ये हिरो बनण्याच्या क्वालिटी आहेत, तो आपल्या करिअर बाबतीत पूर्ण फोकस आहे असं सलमानने एका कार्यक्रमात म्हटले आणि म्हणूनच मी त्याला हिरो बनण्यासाठी मदत करणार आहे असंही सलमाननं म्हटलेलं आहे। कॅमेरामन अमित कीरचा, प्रणाली बोरे, साम टीव्ही, मुंबई।